नमस्कार, सुस्वागतम. मी ज्ञानेश्वर जाधव आपलं सर्वांचं देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळ्यात स्नेहपूर्वक स्वागत करतो. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवावा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच या तमाम स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आज महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यासाठी तिच्या अंतर्मनातून येणारा आत्मविश्वास आणि अर्थातच धाडस तिला बळ देत असतं. अशाच महिलांचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो आणि त्याचेच औचित्य साधत आजचा हा देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. मी दैनिक देशदूत आणि देशदूत टाइम्सच्या संपादक डॉक्टर वैशाली बालाजी वाले मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. महिला दिन 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो, पण खरं तर इथे बसलेले मला वाटतं सगळे ॲग्री करतील की महिलांचा रोजचाच दिवस आहे आणि हा दिवस खरा असा वेगळा साजरा करायला येऊ नये म्हणून खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन की महिलांना असलेला सन्मान, त्यांचं कर्तृत्व हे सगळ्यांनी रोजच जाणावं आणि ते आठवण करून देण्यासाठी म्हणून दरवर्षी देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार हे आयोजित करतं. जिल्ह्याभरात ज्या कोणी कर्तृत्ववान महिला आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची निवड आम्ही करतो आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो. देशदूतचं आणि समाजाचं हे नातं गेले 54 वर्ष जुनं आहे. आमचे वैकुंठवासी मोठे भाऊ यांनी देशदूतची सुरुवात 1970 मध्ये केली. आता विक्रम भाऊ त्याची धुरा सांभाळत आहेत आणि देशदूतचं जे मार्गक्रमण चाललंय ते त्याच उद्देशाने की समाजाशी जुळलेली ही नाळ आहे ही तशीच आम्हाला पुढे न्यायची आणि म्हणूनच विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. चळवळीचं दैनिक म्हणून देशदूतला ओळखलं जातं आणि महिला सबलीकरण खरं तर ही खूप मोठी चळवळ आहे की जी आपण सगळेजण पुढे नेतोय आणि त्याचाच सन्मान आज या चळवळीचा सन्मान त्या चळवळीत सक्रिय असलेल्या तुमच्यासारख्या ज्या प्रेरणास्रोत महिला आहेत त्यांचा सन्मान आज देशदूत करते. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाला अशीच एक कर्तृत्ववान महिला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली आहे. त्या आहेत आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम. त्यांचंही मी स्वागत करते आणि कार्यक्रमाला पुढे आपण सुरुवात करूया. धन्यवाद. धन्यवाद मॅम. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅम उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो त्याप्रमाणे मित्तल मॅडम यांचं देखील कार्य आहे. त्या मूळच्या राजस्थानातील गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर शहरातील आहेत. IIT मुंबईमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. या क्षेत्रातही सुरुवातीचे काही दिवस मित्तल मॅम यांनी कार्य केलंय. 2018 साली संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून IAS अधिकारी झाल्या. मानववंशशास्त्र या विषयातून त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालंय. सध्या नाशिक जिल्हा परिषद येथे CEO म्हणून त्या कार्यरत आहेत. मी मित्तल मॅम, देशदूत मीडिया ग्रुपचे चेअरमन माननीय श्री विक्रम भाऊ सारडा, देशदूत परिवारातील सौ सुनीता विक्रम सारडा आणि संपादक मॅम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. मी सारडा सरांना विनंती करतो की त्यांनी मित्तल मॅमचा सत्कार करावा. मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी मला इथे जाहीर करताना आनंद होत आहे
या सर्व कर्मयोगिनींची निवड करण्यासाठी देशदूतने एक निवड समिती गठीत केली होती आणि त्याच्या आपण येथे ऋणनिर्देश करणार आहोत। या निवड समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी काम पाहिले आहे आणि यामुळेच देशदूत कर्मयोगिनींची निवड ही अतिशय पारदर्शक झाली आहे, हे मी अभिमानाने येथे जाहीर करतो। आपापल्या कार्यक्षेत्रात ही सर्वच लोक खूप व्यस्त आहेत, मात्र तरी देखील देशदूतचा मान राखून त्यांनी निवड समितीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलंय। खरं तर या सर्व मंडळींमुळे ही निवड होणे शक्य झालंय आणि म्हणूनच देशदूत त्यांचं ऋण मानू इच्छित आहे। आम्ही सर्व आपणा सर्वांचे ऋणी आहोत। आपला एक छोटासा सत्कार येथे करत आहोत। मी मित्तल मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या निवड समितीचा सत्कार करावा। मी मंचावर आमंत्रित करतो सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कांता राठी मॅम यांना। पुढील सत्कार आहे IMA उपाध्यक्ष व विविध क्षेत्रात कार्यरत डॉक्टर रविराज खैरनार सर येत आहेत, रस्त्यातच आहे। डॉक्टर स्मिता अमृते मॅम या शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत, तसेच आध्यात्मिक कार्यात देखील त्या अग्रेसर आहेत। एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। पुढील सत्कार आहे कृषी पत्रकारितेतून पुढे आलेले व सध्या सह्याद्री फार्म येथे कार्यरत असलेले ज्ञानेश उगले सर। तरुण पिढीतील उमदा व्यक्तिमत्व, कल्पनाशक्तीला कार्यक्षमतेशी जोडणाऱ्या आर्किटेक्ट ओजश्री सारडा। पुढील सत्कार आहे रेडिओ विश्वासच्या संचालिका आणि त्या माध्यमातून समाज कार्य करणाऱ्या रुचिता ठाकूर। आणि अविनाश खैरनार सर हे स्वतः व्हॉलीबॉलपटू आहेत। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अविनाश सरांचं क्रीडा क्षेत्रात देखील भरीव योगदान आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व निवड समितीसाठी। आणि आता आपण सर्वजण ज्या सोहळ्यासाठी येथे उपस्थित आहोत त्या कार्यक्रमास आपण सुरुवात करूया। निवड त्यांचं स्थापन करण्यासाठी म्हणून त्यांचं योगदान महत्वाचं आहे। त्यांची निवड समितीमध्ये त्या एक सदस्य होत्या, अनावधानाने ज्ञानेश्वरकडनं राहिलेलं आहे, त्याच्याबद्दल सॉरी। देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळ्यास आपण सुरुवात करत आहोत। पहिला पुरस्कार आहे शैक्षणिक क्षेत्रासाठी स्वाती पंकज गायकवाड। 2001 पासून रुसी इराणी सेंटर देवळाली कॅम्प या दिव्यांग मुलांच्या शाळेत विशेष शिक्षिका म्हणून स्वाती गायकवाड यांनी सुरुवात केली। पालकांचे काउन्सिलिंग करून मुलांना विशेष शाळेत पाठवायला तयार केले। या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्वाती गायकवाड या करत आहेत। शिक्षिका ते मुख्याध्यापक हा प्रवास अतिशय आव्हानात्मक होता। आज प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून त्या काम करत आहेत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वाती पंकज गायकवाड। आरोग्य क्षेत्रासाठी आपण पुढील पुरस्कार देत आहोत। अनिता मुक्तेश दौंड या नाशिकमधील प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथून त्यांनी MBBS पूर्ण केलं, तर MD त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथून पूर्ण केले। शिवाय त्यांनी बाल व किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यात विशेष पदव्युत्तर शिक्षण युहान्स विजयवाडा आंध्र प्रदेश येथे घेतले। डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आडगाव येथे प्राध्यापक म्हणून सध्या डॉक्टर अनिता मॅडम कार्यरत आहेत। पुढील पुरस्कार क्रीडा क्षेत्रासाठी सौ गीतांजली देवीदास सावळे। 15 वर्षापासून नाशिक जिल्हा खो खो संघाच्या त्या प्रशिक्षक आहेत। त्यांनी 10 राष्ट्रीय स्पर्धेतून 4 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य पदक मिळवलंय। खेळातून निवृत्त न होता आपल्या ज्ञानाचा व खेळातील कौशल्याचा फायदा
आदिवासी भागातील दुर्गम क्षेत्रात राहत असलेल्या मुलींना व्हावा त्यांना प्रशिक्षण देणं त्यांनी सुरू केलं. दुर्गम भागातील आश्रमशाळेतील मुलींना नाशिकमध्ये आणून त्यांच्या राहण्याची व भोजनाची शिक्षणाची जबाबदारी खो खो संघटनेस उचलण्यास भाग पाडले. गीतांजली देवीदास सावळे. पुढील पुरस्कार राजकीय क्षेत्रासाठी आपण देत आहोत. पल्लवी विजय भरसट यांना. या पेठ तालुक्यातील हरणगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. नोव्हेंबर 2022 ला त्यांनी सरपंच पदाची कारकीर्द सुरू केली. आजपर्यंत त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. स्वच्छ व सुंदर गाव, स्वच्छ व हरित गाव या थीम मध्ये जिल्ह्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच गावात पायाभूत सुविधा, रस्ते बांधणी, जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत अशी अनेक कामे त्यांनी केली आहे. सर्व पुरस्कारार्थींना सूचना. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृपया पुरस्कारार्थींनी हॉलमध्येच थांबावे. एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे. पुढील पुरस्कार आहे शासकीय सीमा सुरेश मुसळे, वनक्षेत्र अधिकारी, MSc कम्प्युटर सायन्स त्यांचं शिक्षण झालंय. 2016 पासून वन विभागात सीमा मॅम कार्यरत आहेत. MPSC द्वारे 2016 मध्ये त्यांची निवड झाली. मार्च 2018 ला त्यांची पोस्टिंग पेठ येथे झाली. अवैध वृक्षतोड अतिक्रमण विरोधात कारवाई करून वन संरक्षण व संवर्धनाचे कार्य सीमा मुसळे यांनी केले. अवैध वृक्षतोड रोखून जप्त मालाचे लिलाव करून शासनात त्यांनी महसूल जमा केला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सीमा. पुढील पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील मनीषा सुनील पोटे या युवा मित्राच्या संस्थापक सदस्या, कार्यकारी संचालक आणि विश्वस्त आहेत. मागील 29 वर्षापासून युवा मित्र सोबत त्या कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्याने जलसंधारण, विकास, शिक्षण आणि आरोग्य, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आणि उपजीविका विकास यावर आधारित काम त्यांनी केलंय. विशेषतः जव्हार भागातील कुपोषण दूर करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनी भारतात पर्यावरणपूरक आणि बाळांना नेतृत्वाच्या अनुभवाने प्रेरित होऊन त्यांनी केवळ एक यशस्वी ब्रँड तयार केला नाही, तर मातांच्या टीमसह मॉमप्रेन्युअरशिपचे उदाहरण निर्माण केले. शेकडो महिलांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी त्यांनी प्रदान केल्या. पल्लवीताई आज येऊ शकल्या नाही आहेत. त्यांच्या आई इथे उपस्थित असतील तर कृपया त्यांनी यावं. पुढील पुरस्कार आहे कृषी क्षेत्रासाठी सरला जगन्नाथ चव्हाण. येवला तालुक्यातील रायते गावातील या सरला जगन्नाथ चव्हाण या शेतकरी महिला आहेत. 2019 पासून ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने यशस्वीरित्या त्या शेती करत आहेत. राज्यात व राज्याबाहेर हजारो शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट शेतीविषयी त्या मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रातील शासन मान्य ड्रॅगन फ्रूट नर्सरी देखील त्यांच्याकडे आहे. सोशल मीडियासाठी पुढील पुरस्कार आहे सिद्धी आंबेकर यांना. सिद्धी आंबेकर देखील येऊ शकल्या नाही आज. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या वतीने त्यांच्या आई उपस्थित आहेत. जीवन आपल्याला अनपेक्षित दिशेने घेऊन जाते, परंतु योग्य मानसिकता, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर त्या गोष्टी आपण मोठ्या संधीमध्ये बदलू शकतो. आणि याचंच उदाहरण म्हणजे सिद्धी आंबेकर आहेत. स्वप्नांच्या नगरीत अर्थात मुंबईत आपलं करिअर करावं असं सिद्धीला वाटायचं, पण आयुष्याने काहीतरी वेगळं घेऊन ठेवलं होतं. नाशिकला आपण सर्वच चांगलंच ओळखतो, मात्र याच नाशिकची नव्याने आणि डिजिटल युगात वेगळ्या स्वरूपात ओळख करून देण्याचं काम सिद्धी आंबेकर यांनी केलंय. जसं आता सांगितलं, सिद्धी आंबेकर या येऊ शकल्या नाही, पण त्यांनी एक मेसेज पाठवलाय, तो आपण ऐकूया. हॅलो, मी सिद्धी आंबेकर. नाशिक इंटरनॅशनल ही माझी कम्युनिटी आणि इंस्टाग्राम पेज आहे, ज्याच्यावर मी नाशिकबद्दल बरंच काही कॉन्टेंट क्रिएट करत असते. आणि देशदूत आणि टीमनी मला याच एक इनिशिएटिव्ह थ्रू रेकग्नाइज केलं आणि सपोर्ट करत आहे बाय with this lovely gesture that they are offering me today, and I'm really very grateful for that. So thank you so much.
पर्यावरण क्षेत्रासाठी पुढील पुरस्कार आहे डॉक्टर शिल्पा डहाके. या वास्तुविशारद व मानववंशशास्त्रज्ञ लहान आणि मध्यम शहरांच्या पर्यावरणीय समस्यांवर त्या काम करतात. 2012ला नवी दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट मधून वास्तुविशारद त्यांनी पदवी मिळवली आहे. पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी केल्यानंतर आईसर मोहाली येथून डॉक्टर शिल्पा डहाके यांनी नाशिक शहरातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय बाबीतून गोदावरी नदीवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण यावर त्यांनी PhD केली आहे. त्यांना या संशोधनासाठी युनेस्कोच्या फेलोशिप देखील मिळाला आहे. पुढील पुरस्कार कला क्षेत्रासाठी सौ राधिका रवींद्र गोडबोले यांनी MA इकॉनॉमिक्स पत्रकारिता या पदव्या घेतल्या असून या संगीत विशारद आहेत. संगीत आणि आरोग्य पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कार्य त्यांनी केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी 22 वर्ष वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. आता त्या फ्रीलान्स लेखन करतात. शास्त्रीय संगीताचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. नाशिकमध्ये सतार रुजवण्यात आणि सतार वाद्याकडे अनेकांना आकर्षित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी पुढील पुरस्कार महिला सबलीकरण अंजुमताई कांदे येथे आलेले आहेत. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. सौ अंजुमताई सुहास कांदे या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. 2022 मध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड हा किताब त्यांना मिळाला. सन 2025 सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या महाराष्ट्रातील पहिला महिला अध्यक्षांचा मान त्यांना मिळाला आहे. देवाच हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या 100 मुलांना दत्तक घेतलंय. या मुलांचा औषधांचा खर्च देखील त्या स्वतःच करतात. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आहे जीवन गौरव पुरस्कार उर्मिला नाथानी. उर्मिला नाथानी या गेल्या 10 वर्षांपासून श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. सेवा संकल्प समितीच्या त्या उपाध्यक्ष आहेत. रुग्णालयात येणाऱ्या आदिवासी पाड्यांवरील गरीब लोकांना त्या विविध प्रकारे मदत करतात. रुग्ण व नातेवाईकांना अगदी माफक दरात जेवणाची सोय उर्मिलाजी करून देतात. काही मैत्रिणींसोबत सहेली सेवा मंडळ स्थापन केलंय आणि त्याद्वारे या सर्वजण समाजसेवा करतात. सर्व कर्मयोगिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खर तर उर्मिलाजी या आपल्यासाठी देखील प्रेरणास्त्रोत आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया निवड समितीचे डॉक्टर रविराज खैरनार येथे उपस्थित झाले. आपण त्यांचा सत्कार डॉक्टर रविराज खैरनार. पुरस्कारार्थी सगळ्या कर्मयोगिनी महिला यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की एक विविध क्षेत्रात आम्ही हा पुरस्कार जेव्हा आमचं मॅडमने आम्हाला सांगितलं की हा पुरस्कार आपण आयोजित केलेला आहे तेव्हा आमची एक समिती आम्ही स्थापन केली होती आणि वैशाली मॅडमने आम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही याच्यावरती एक साधक बाधक चर्चा करून यावरती निर्णय घ्यावा. आणि आज खूप आनंद होतोय की समाजातल्या विविध स्तरातल्या बऱ्याचशा काही अशा लोक असतात की जे काम करत असतात पण आपल्याला माहीत नसतं. पुरस्कार हे एक निमित्त असतं की समाजाला त्या निमित्ताने माहिती होतं त्यांचं कार्य. बऱ्याच लोकांना आवडत नाही आपलं कार्य बाहेर कोणाला स्वतःहून सांगायची इच्छा नसते.
पण ह्या निमित्ताने असं होतं की इतर लोकांना त्या निमित्ताने प्रेरणा मिळते की आपणही या क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करावं. मी पूर्ण निवड समितीकडनं आणि देशदूतकडनं त्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अगदी खरं आहे सर. पुरस्कार हे निमित्त असतं, त्यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळत असते. पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्रीमती उर्मिला नाथानी यांना विनंती करतो, कृपया त्यांनी मंचावर यावं आणि आपलं बहुमोल मार्गदर्शन करावं. नमस्ते. आज की मुख्य अतिथि श्रीमती आशिमा जी मित्तल, जिला अधिकारी नासिक जिला परिषद, श्रीमान जी विक्रम जी सारडा, अध्यक्ष देशदूत परिवार, मेरे सभी स्नेहीजनों, और मैं यहाँ से देख रही हूँ कि मेरे को प्रेम करने वाले कितने लोग आए, मैं किस किस का नाम लूँ. मेरी मित्रों, आज से इस पुरस्कार के लिए मैं देशदूत परिवार को तहे दिल से धन्यवाद देती हूँ. और ये सम्मान केवल मेरा नहीं, सहेली सेवा मंडल के हर सदस्य का, गुरुजी रुग्णालय का भी है. मैं देखती हूँ आज से 11 साल पहले जब मैंने गुरुजी रुग्णालय एज ए सेवाव्रती जाना शुरू किया, रिसेप्शन पे बैठती थी तो वहाँ देखती कि कई गरीब लोग आते हैं, वो इलाज नहीं करा पाते हैं, जिसमें गुरुजी रुग्णालय की चार्जेस बहुत ज़्यादा कम है. ये देखते हुए हमने 30 सहेलियों ने मिलकर सहेली सेवा मंडल का एक ग्रुप बनाया, जो हम पर्सनली हर महीने एक फिक्स अमाउंट कंट्रीब्यूट करते हैं. उसके द्वारा हमने जो गरीब लोग हैं उनके इलाज के लिए, आंखों के ऑपरेशन के लिए, श्री गुरुजी रुग्णालय में जो जनरल वार्ड में पेशेंट रहते हैं उनके रिश्तेदार, प्लस अभी रुग्ण सेवा सदन भी बना है, वहाँ भी पेशेंट रहने लगे, उनके लिए सब्सिडाइज रेट 15 रुपए में भोजन की पूर्ण व्यवस्था करते हैं. सिविल हॉस्पिटल में कई इतने गरीब रहते हैं कि उनको शायद अंतिम संस्कार भी नहीं कर पाते, तो सहेली सेवा मंडल उनको भी आर्थिक रूप से मदद करती है. फिर 2016 में गुरुजी रुग्णालय के अंतर्गत सेवा संकल्प समिति की स्थापना हुई, जो नासिक से 70-80 किलोमीटर दूर एकदम दुर्गम भाग है हरसूल और पेड़ साइड में, उनका पूर्ण विकास का काम कर गई है. उसके अंदर उसके पानी की व्यवस्था, खेती की व्यवस्था, स्किल डेवलपमेंट सब काम शुरू है. सबसे पहले तो ये लगा कि मार्च के बाद वहाँ पानी पीने की भी नहीं रहता समस्या, तो सहेली सेवा मंडल ने विकास समिति के साथ फील्ड वर्क सब विकास समिति करती है, 45 गांव में पानी की टंकियां लगाई, पाइपलाइन लगाई, कई जगह पंप खुदवाए. और अब 2 साल से देखते हैं गांव वालों के पास बिजली का बिल आता है पानी के लिए, उसके लिए पैसे नहीं रहते हैं, तो अब सोलर सिस्टम लगा के पानी की पूर्ण व्यवस्था करी जा रही है. उसी के अंतर्गत जब सहेली सेवा मंडल के सदस्य हम गाँव में जाते, अपने भाई बहनों से मिलते, तो लगता है उनमें भी भक्ति भाव तो है. और कई बार ऐसे कि वहाँ वो गांव शायद 500-600 साल से तो होंगे, लेकिन वहाँ कोई मंदिर नहीं है. तो गांव वालों की इच्छा देख के सहेली सेवा मंडल ने 6 गाँव में मंदिर बनाए, 2 मंदिरों का पूर्णोद्धार किया. उस मंदिर बनाने का उसमें आध्यात्मिक प्रगति तो हुई, साथ में मेरे को याद आता है जब भी कोई मंदिर की प्राण प्रतिष्ठा होती है तो 50 से 60 लोग पीना छोड़ते हैं. उससे गांव वालों में झगड़ा कम होने लगा, परिवार में शांति रहने लगी और एक आध्यात्मिक जागृति होने लगी. फिर जब हम कई बार गांव में जाते हैं, तो एक बार गए तो हमारी एक मित्र सहेली सेवा मंडल ने देखा कि कई लोग इतने घास फूस के मकान में रहते हैं, कोई प्लास्टिक के टेंट ही लगा के रहते हैं. इसके अंतर्गत सहेली सेवा मंडल ने 5 सालों में अब तक 55 लोगों के घर बना के दिए. गाँवों की विकट समस्या है कि कई पाड़े में शमशान भूमि भी नहीं है, बारिश के अंदर बड़ी दुर्गति होती है. ये देखते हुए सहेली सेवा मंडल हर कार्य फील्ड में सेवा संकल्प समिति कार्य करती है. 3 गाँव में शमशान भूमि बनाई है, 2 गाँव में अभी काम चल रहा है. इसी के अंदर गुरुजी रुग्णालय के अंतर्गत सेवा अंकुर करके एक संस्था है, जो हर साल देश के विभिन्न आदिवासी भागों में जाके 300 से 350 डॉक्टर्स प्लस MBBS स्टूडेंट जाके एक वीक फॉर नेशन जाके वो अपनी सेवा देते हैं. सहेली सेवा मंडल उनको भी आर्थिक दवाई के लिए सहायता करती है. सहेली सेवा मंडल के सभी सदस्य बहुत आध्यात्मिक है. हमारा एक भजन ग्रुप है जिसमें 100 लेडीज है, हर महीने हम भजन ग्रुप करते हैं. इसी का भाव देखते हुए जो पंढरपुर के यात्री जाते हैं तो हजारों लोगों के खाने की व्यवस्था होती है,
उनके लिए दवाइयाँ भी देते हैं। ये सब काम हम लोग गुरुजी रुग्णालय के सहयोग से ही कर पाते हैं। तो मैं गुरुजी रुग्णालय को धन्यवाद देती हूँ और मैं भगवान से यही प्रार्थना करती हूँ कि हम सब पे ये कृपा दृष्टि बनाए रखें कि हम सेवा के भाग में आगे बढ़ते रहें। सेवा करने से हम सब लोगों को तो आत्मसंतुष्टि मिलती है और मैं जो गुरुजी हॉस्पिटल रोज 2 से 3 घंटा जाती हूँ तो मेरे को सेवा करने की एक नई ऊर्जा हमेशा मिलती है कि मैं इस फील्ड में कैसे आगे बढ़ूं। और ये भजन कीर्तन करके हम लोगों को अति आनंद आता है। मैं परम पिता परमेश्वर से यही प्रार्थना करती हूँ कि हम पे कृपा दृष्टि बनाए रखें, हम सेवा के भाव में आगे बढ़े, सबका कल्याण हो, सबका मंगल हो। धन्यवाद। धन्यवाद मॅम, आपण अतिशय मोलाचं कार्य करत आहात। आपल्याप्रमाणे गुलाब उमलतो नाजूक कळ्यांवर, गवत झुलते वाऱ्यांच्या झोतावर, पक्षी उडतो पंखांच्या जोरावर आणि कार्यक्रम फुलतो तो अतिथींच्या भाषणावर। आदरणीय मित्तल मॅम यांना विनंती, आपण आपले मौलिक विचार मांडा। सर्वांना नमस्कार। आता महिला दिवस 8 मार्चला झालेला आहे आणि काही खूपच कमी दिवस जस्ट झालेले आहे, म्हणून मी सर्वांना अगोदर महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। काही लोक सांगतात की महिला दिवसाची काय गरज आहे, तर मला असं वाटते की खरोखर महिला दिवसाची गरज आहे, कारण महिला म्हणून जी आपली ओळख आहे त्याच्यावरती गर्व होणं आणि ते साजरं करणं खूप गरजेचं आहे। तर प्रति दिवस महिलांचा असतो बरोबर आहे, पण तरी एक दिवस तर ते आपली ओळख साजरं करायला पाहिजे, म्हणून महिला दिवस बद्दल आपण खूप मी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छिते। त्याच्या सोबतच आज यांनी मला इथे आमंत्रित केलं, आपले शारदाजी मॅडम, वैशालीजी आणि त्यांची पूर्ण टीम, ज्यांनी एवढा खूप सुंदर कार्यक्रम आज आयोजित केला आणि मला इथे बोलवलं आणि माझ्या हाताने अवॉर्ड्स दिले। हे माझे सौभाग्य आहे की आपले नाशिक जिल्ह्याचे कर्मयोगिनी म्हणून ज्या महिला काम करतात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझा सलाम आहे की तुम्ही जे भावनाने काम करतात ते खूप जबरदस्त आहे। आणि आता आपण जस्ट ज्यांचे भाषण ऐकलं आपल्याला माहिती मिळाली की किती मनापासून महिला जे आहे स्वतःला झोकून देतात। महिला जे काही काम करतात ना, जर त्यांना पटलं की हे माझं मिशन आहे, मला करायचेच आहे, तर महिला काही नाही बघत, महिला त्याच्यासाठी टोटली डिवोटेड होऊन कमिटेड होऊन काम करतात। आणि ते त्यांचे भाषण ऐकून आपल्याला सर्वांना कळत आहे की त्यांनी किती मनापासून आणि भावनाने सेवा केलेली आहे, ते करत आहे। आणि तसेच इथे जे बसलेले आमचे जे महिला कर्मयोगिनी आहे, तर आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते। आज मला काही जास्त बोलायचे नाही, कारण मला वाटते की आपल्याला खूप एक्सपिरियन्स आहे प्रत्येक गोष्टीच्या, काय स्ट्रगल्स महिला फेस करतात। फक्त मला एवढंच बोलायचे आहे की जे महिला आहे, मी राजस्थानची आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मी मराठीत बोलत आहे, काही चूक जर झाली तर माझी भावना समजून घ्यावा। आता माझी वोकॅब्युलरी तर इम्प्रूव्ह झालेली आहे, ग्रामरवरती थोडाफार काम आता सुरू आहे। तर मला असं बोलायचे आहे की जे महिला आहे ना, ते ऑफिसमध्ये काम करतात। अपन म्हणतो ना कि महिला जो है वो कंधे से कंधा मिला के पुरुष के साथ अब भी काम कर रही है, तो महिला पुरुष के साथ कंधे से कंधा मिला के तो पहले भी काम कर रही थी, लेकिन अभी जो है वो बाहर, ऑफिस के बाहर या नहीं घर के बाहर जो वो काम कर रही है उस पर थोड़ा सा फोकस जा रहा है। पर अब क्वेश्चन ये है कि जो महिला घर पे काम कर रही है और ऑफिस में भी कर रही है, वो खुद के लिए कब काम कर रही है? तो मला असं सांगायचे आहे की आपण आपली जे महिला जे काही इथे सगळी स्त्री उपस्थित आहे, आपण स्वतःसाठी वेळ काढतात का? आपण आपल्याला स्वतःला, जसं आता मी सांगितलं ना, मला असं वाटतं महिला इतरांसाठी टोटली कमिटेड असतात, डिवोटेड असतात, सेवा करतात, पण आपण ऑफिसचं काम सुद्धा करतो, घराचं काम सुद्धा करतो ना, पण आपल्या स्वतःसाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि एक म्हणतो ना आपले एंटरटेनमेंटसाठी सुद्धा आपण वेळ काढतो का? हे प्रत्येक गोष्टी आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या असते। आपल्या आयुष्यामध्ये मी नेहमी सांगते आणि माझं ठाम मत आहे की काही पायरी, काही पिलर्स असतात, स्तंभ असतात,
त्याच्यामध्ये एक स्तंभ असतो आपला, आपण कर्म करतो, बाहेर जातो, कर्म करतो, सेवा करतो, आपला कर्म आहे, आणि धर्म आहे. भगवद्गीतामध्ये आहे ना की धर्म आहे आपला मनुष्याचा. दुसरं आहे त्याच्यामध्ये पायरी आपले कौटुंबिक जे आपले रिलेशनशिप्स असतात, संबंध, ते कसे आहेत, किती चांगले ठेवलेले आहे आपण, किती आपले सुख किती आहे, ते आपला दुसरा स्तंभ असतो. त्याच्यामध्ये अजून एक स्तंभ आहे, ते आपल्या आरोग्याचा आहे. जर आपण आरोग्य टोटली सोडलं आणि त्याच्यावरती फोकस केला नाही तर त्याच्या म्हणजे आपलं कुठेतरी इम्बॅलन्स आयुष्यात आपल्याला मिळणार. तर तुम्ही सगळ्यांना, मला असं वाटतं, स्वतःच्या आरोग्यावर फोकस करणं खूप महत्वाचं आहे. आणि मी सांगते माझी स्टोरी. मला आता 7 महिन्याचा मुलगा आहे आणि आता काही महिना मी पण फोकस केलेला नाही, कारण भरपूर लाईफमध्ये एक मोठा चेंज झाला. पण आता मी पण काहीच करून 1 तास तर दररोज काढतच आहे, आणि ते मला वाटते खूप अवघड असतो. पण तरी करायला महत्वाचं आहे, ते करायला पाहिजे. तसं 1 तास तरी आपल्या स्वतःसाठी काढा. हे बोलून मी थांबते. मला जास्त काही बोलायचं नाही, कारण म्हणजे एवढा मोठा हे प्लॅटफॉर्म आहे, ज्यांनी एवढा मोठा काम केलेलं आहे. आपले सगळ्यांची स्टोरीज जे आहे ते मला ऐकायची आहे. त्याच्यासाठी मी खूप उत्सुक आहे, आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा आहे की मला तुम्ही लिस्ट शेअर करा, आपण सोबत काम करू शकतो का, याच्यावरती माझा फोकस राहणार आहे. आपण प्रत्येक वेगवेगळे फील्डची महिला म्हणून खूप चांगला काम करत आहेत, पण तुम्ही समजा जर आपण सोबत काम केला तर आपण अजून किती चांगला काम करू शकतो. 1+1 11 होत आहे. तर हे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, सगळ्यांना शुभेच्छा. गुरुजी हॉस्पिटलचे गोविलकर सर इथे आलेले आहेत, अध्यक्ष. मला वाटतं त्यांना काही मनोगत या प्रसंगी व्यक्त करायचंय. मी सरांना विनंती करते की सर कृपया आपण मंचावर यावे. नमस्कार. अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल आनंद नक्की आहे आणि धक्का पण आहे. हा कार्यक्रम 50-55 वर्षापासून देशदूत करतोय, आणि मी आल्याच विक्रमजींना असं म्हटलं की 72 साली मला पण असा योग आला होता. अर्थात कर्मयोगिनी नव्हतं, ज्ञानवंत गुणवंत असा कार्यक्रम असतो. हे या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. समाजात जे काही चांगलं दिसेल ते शोधायचं. शेवटी दिसणं आणि पाहणं ह्याच्यात फरक असतो. अनेक गोष्टी आपल्याला दिसतात पण आपण बघतच नाही, आणि बघितल्या नाही तर समजत नाही. देशदूत परिवाराचं हे वैशिष्ट्य आहे की ते अशी माणसं शोधतात आणि शोधलेल्या माणसांना समाजासमोर आणतात. आजचाही कार्यक्रम आता अतिशय उत्तम आयोजित झाला, पूर्ण झाला. अमिषा मित्तल मॅडम सारख्या महिलेला त्यांनी बोलवलं, हे पण अतिशय प्रसंगाला अनुसरून उचित असं त्यांनी केलं. मला विशेष आनंद अशासाठी आहे की श्री गुरुजी रुग्णालयात गेली किमान 10 वर्ष ज्या कार्यरत आहेत अशा नाथानी मॅडमना त्यांनी निवडलं. निवड समितीला ते दिसलं आणि त्यांनी ते बघून त्यांची निवड या ठिकाणी केली. काय काम नाथानी मॅडम आणि त्यांचा सगळा परिवार करतो हे त्यांनी थोडक्यात सांगितलंय. मला त्याचा खूप आनंद आहे, आणि म्हणून श्री गुरुजी रुग्णालयाची जवळपास सगळी समिती आज या ठिकाणी उपस्थित आहे. 1 मिनिट आणखीन घेतो, कारण कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव नाही, त्यामुळे त्याच्या समोर मिनिटं पण लिहिलेलं नाही. नेहमी मला असं वाटतं की एक जे आपल्याकडे रामदास स्वामींनी लिहून ठेवलं आहे, मना सत्य संकल्प जीवी धरावा. अतिशय सोपं आहे. सांगितलंय मनाला, शरीराला नाही सांगितलं, मनाला सांगितलंय. कारण मन कारक आहे. काम आपण का करतो
मनाने सांगितलं तर करतो, नाही तर नाही करत. म्हणून मनाला सांगितलंय, काय सांगितलंय? सत्य संकल्प. नुसता संकल्प पण नाही सांगितला, सत्य संकल्प सांगितला. आता सत्य काय हे काम करणाऱ्याला माहिती असतं, आणि संकल्प काय, इच्छा वेगळी आहे, संकल्प वेगळा आहे. इच्छेला ज्यावेळेला घनीभूत इच्छा होते तेव्हा संकल्प होतो, तोपर्यंत संकल्प नाही होत. इच्छा तर आपल्या खूप असतात ना, असं व्हायला पाहिजे, हे मिळालं पाहिजे, पण ते प्रत्यक्षात आणायला संकल्प लागतो, आणि तो जीवी धरावा असं सांगितलंय. ज्या ज्या कर्मयोगिनी इथे आल्या त्यांचा सत्कार झाला, मला वाटतं त्यांना हे तंतोतंत लागू पडतं. त्यांनी सत्य संकल्प जीवी धरला, म्हणून समाजाने त्यांना या ठिकाणी गौरवान्वित केलं. धन्यवाद. तलाव भरतो आणि हाताहातानं कार्यक्रम फुलतो. जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार, मानलेच पाहिजे त्यांचे आभार. मी आमची जाहिरात महाव्यवस्थापक मान्य श्री अमोलजी घावरे यांना विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार, मी अमोल घावरे. आभार प्रदर्शन करायला म्हटलं की थोडं जरा टेन्शन येतं मला, पण आता एवढ्या सगळ्या महिला बघून तर अजूनच टेन्शन वाटतंय, पण तरी जरा हिंमत करतो. प्रथमतः देशदूत परिवारातर्फे सर्व महिलांना आणि सर्व कर्मयोगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. 8 मार्चच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतो, पण यावेळेला थोडासा उशीर झाला, पण हरकत नाही, देर नाही, पण चांगला झाला. सो स्त्रीची प्रचिती म्हणजे मला काही सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकाची आयुष्यात स्त्री हे वेगवेगळा रोल करत असते. म्हणजे आपण स्त्री म्हणजे प्रथम म्हणजे आपल्याकरता आई असते, नंतर आपली बहीण होते, आणि नंतर आपली बायको होते. सो प्रत्येकाला आणि प्रामुख्याने हे 3 रोल ती करतच असते, आणखीन त्याचे वेगवेगळे रोल असतात. तर सर्व या कर्मयोगिनींना देशदूतचा मानाचा सलाम आणि मानाचा मुजरा. सर्वांचं अभिनंदन. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, आणि म्हणूनच मनपूर्वक आणि हृदयपूर्वक आपणा सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला आशिमाजी मॅडमनी आमचं चीफ गेस्ट पद स्वीकारलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाला ज्या सर्व महिला उपस्थित आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे देशदूत परिवारावर आपलं प्रेम राहू दे अशी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा पुन्हा सर्वांना खूप खूप अभिनंदन. थँक्यू.